ग्रामपंचायत सदस्य ते आमदार व आता खासदारकीमध्ये थेट प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या। 2 वर्षापासून खासदारकीचे तिकीट प्राप्त करण्यासाठीच्या हालचालींनी वेग धरला होता। अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी यशोमतीताई ठाकूर, बबलूभाऊ देशमुख या व्यक्तींनी तिकीट मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली। इतकेच नसून बळवंत वानखडे यांच्यापेक्षाही धनाढ्य काँग्रेस पक्षात आहेत। ते केवळ धनाढ्य असून त्यांचा मतदारांशी तीळ मात्रही संबंध आलेला नाही। त्या तुलनेत बळवंत वानखडे सर्वगुण संपन्न उमेदवार काँग्रेस पक्षामध्ये एकमेव होते। गेल्या 2 वर्षापासून जिल्हाभरातील गावांना भेटी देऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रचार अधिक गतिमान केला। उमेदवारी अर्ज दाखल करत असताना अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हजारोंच्या संख्येने मतदारांनी भर उन्हात स्वयंस्फूर्तीने उपस्थिती दर्शवली। ही संख्या इतर उमेदवारांच्या चांगलीच जिव्हारी लागली, तर शिवसेनेच्या सुषमा अंधारे, संजय राऊत यांनी सुद्धा सभा गाजवल्या। तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा अमरावती येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले। मागील वर्षी केलेली चूक यावर्षी होणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। तर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता राहुल गांधी यांची परतवाडा येथील जाहीर सभा ही अमरावती जिल्ह्यातील भूतोन भविष्यती ठरली। यामध्ये सुद्धा स्वयंस्फूर्तीने मतदारांनी भर उन्हात उपस्थिती दर्शवली। विक्रमी 3 ते 4 लाख इतकी जनसंख्या असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले। तर बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी 12 बलुतेदार यांनी सुद्धा कंबर कसली। सर्व जाती धर्मातील मतदारांनी बळवंत वानखडे यांना मतदान केले, तर विरोधकांनी बळवंत वानखडे यांच्यावर जाती धर्माविषयी शेवटच्या क्षणापर्यंत आरोप प्रत्यारोप केले। प्रसंगी त्यांची लायकी सुद्धा काढण्यात आली, परंतु न डगमगता बळवंत वानखडे यांचा प्रचार हा सुरूच होता। सर्व सभांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला। तर महाविकास आघाडीमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी गाव खेड्यात जाऊन कुठलीही अपेक्षा न बाळगता बळवंत वानखडे यांचा प्रचार केला। सुरुवातीपासूनच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक चर्चेची ठरली। एक सर्वसामान्य उमेदवाराच्या पाठीशी निसर्ग सुद्धा होता, तर त्यांनी केलेल्या कार्याचं प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं। एकंदरीत बघता बळवंत वानखडे हे खासदार झाले तर महाराष्ट्रात नवीन इतिहास बनेल यात शंका घेण्याचे कारण नाही। तर बळवंत वानखडे हे अमरावतीला नवी दिशा देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी वेळोवेळी व्यक्त केले। तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।